नचिकेत, हे बघ काय सांगतोय ते नीट आधी ऐकून घे. काय? अरे तुझ्या घराची सगळी कागदपत्र आप्पांनी या फाईल मध्ये ठेवली आहेत. ती तुझ्याजवळ ठेव. ठेव म्हणण्यापेक्षा ती लगेच जाळून टाक मी तर म्हणेन. हा, म्हणजे आप्पा तुझं काही वाकडं करू शकणार नाहीत. हो, म्हणजे घराची कागदपत्रच नसली तर मग ते तुला बाहेर कसे काढतील घराच्या? तुला 10 लाख रुपये द्यायची खूप इच्छा होती रे, पण नाही जमलं. हो, म्हणून तर आप्पांच्या खोलीतून ही तुझ्या घराची कागदपत्र पळवली. आयुष्यात पहिल्यांदा चोरी केली आहे. नाही नाही, पण त्याची काही खंत नाही हा मला. आता तू तुझं घर कोणत्याही परिस्थितीत सोडायचं नाही. थँक्यू सो मच. तुम्ही खरंच फॅमिली आहात माझी. केवढी काळजी तुम्हाला. म्हणजे काय, तुझं घर जातंय म्हटल्यावर काळजी वाटणारच. हो रे, साहजिकच आहे. या बट आय एम सॉरी, मी नाही घेऊ शकत. अरे पण का? माहिती, तुम्ही चोरायच्या आधी मी ऑलरेडी एकदा चोरली ही फाईल. हे करायचं असतं तर मी आधीच केलं असतं, बट इट्स टू इझी फॉर मी. आणि मग माझ्यात आणि अप्पांमध्ये काही डिफरन्स नाही राहणार. अरे पण तुझं घर जाईल ना. आय डोंट केअर. मी आता त्याचा विचार नाही करते. व्हॉट मीन्स टू मी इज, मी सई समोर उभं राहिल्यावर आय शुडंट बी अशेम्ड. अँड डोंट वरी, आय विल मॅरी सई, बट अप्पांची परमिशन घेऊन. अरे पण नचिकेत, ते कसं शक्य आहे? येस, इट इज पॉसिबल. ट्रस्ट मी. तुम्ही घेऊन जा ही फाईल. बरं, ठीक आहे. चल दादा. हो चल. सई, तू ना वेडी आहेस. आय एम रिअली कन्व्हिन्स्ड नाव. का? मला बाबांनी सांगितलं तू तुझं सामान भरतोयस, म्हणून मी पण माझं सामान भरणार आहे. पण तू कुठे येते माझ्यासोबत? लोक, इथून बाहेर पडल्यावर आय डोंट नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन. मी कुठे जाणार, काय करणार, आय हॅव नो आयडिया. इथून बाहेर पडायचंय माहितीये, म्हणून आय एम गेटिंग रेडी. पण नचिकेत, मला अजूनही असंच वाटतंय की तुला हे घर सोडावं लागणार नाही. आणि समजा सोडावं लागलं तर तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या सोबत येईन. नाही 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 सई, प्लीज असं करू नको. आय डोंट वॉन्ट टू पुट यू इन ट्रबल सई. मी एकटा असलो तर मी मॅनेज करू शकेन, बट प्लीज तू नको यूज. नचिकेत, अरे काही तास आहेत आपल्या अजून हातात. तू कशाला काळजी करतोस? नक्की काहीतरी चमत्कार होईल. तुला घर सोडावं लागणार नाही. मिरॅकल्स बॉलिवूड फिल्म मध्ये होतात सई, नॉट इन रिअल लाईफ. सो लेट्स फेस द रियालिटी. ओके नचिकेत, मला सांग, तुझा देवावर विश्वास आहे ना? आहे ना? मग तरी तुला असं वाटतंय की चमत्कार होणार नाहीत म्हणून? देव तुला त्या घरातून बाहेर काढणार नाही, मला विश्वास आहे. पण आपणच काय, ते काढतील ना बाहेर. नचिकेत, अरे चांगला विचार कर रे. प्रॅक्टिकली बोलतोय सई. एनिवे, चल मी झोपतो. गुड नाईट. शुभरात्री. काय इथे काय करताय? इथे दारावर लावण्यासाठी माझ्या नावाची पाटी लवकर हवी म्हणून जास्त पैसे देऊन करून घेतली कालच. काय घाई काय तुम्हाला? घाई होणारच. अरे ज्या दिवसाची मी आतुरतेनं वाट बघत होतो तो दिवस आला. आधी तू इथून बाहेर आणि मग या देशातून बाहेर जाणार आणि मग हा बंगला माझा होणार. आता तो
बंगला विकला जायच्या आधी ही पाटी कशी दिसते हे मी बघत होतो. काय आता काही तासांचाच प्रश्न आहे. 24 hours कंप्लीट व्हायला अजून वेळ. सो ते झालं की या. नाही, वेळ असली तरी माझे 10 लाख जमवायला पुरेशी वेळ नाहीये. त्या हिटलरला ना भाई फोडून काढावसा वाटतोय मला. हा बोल रे. हा वहिनी, अगं भाईच्या आईशी काही बोलणं झालं का तुझं? नाही ना रे दिगंबर, त्यांचं भ्रमणध्वनीच लागत नाहीये आणि कादंबरी सुद्धा भ्रमणध्वनी उचलत नाहीये. अरे मग आता काय करायचं? त्यांनी लगेच 10 लाख रुपये दिले असते आपल्याला. तेच ना रे, माझं ना डोकंच चालत नाहीये आता. आणि इकडे आपणचं डोकं जास्तच चालतंय. सारखी येऊन भाईला टशन देत आहेत. वहिनी, 24 तास पूर्ण व्हायला काही तासच बाकी राहिलेत फक्त. हो रे, काळजी तर मलाही आहे, पण देव नक्की काहीतरी करेल, मला विश्वास आहे. ग वहिनी, तू तर असं बोलते जसं काय देव डायरेक्ट विमानातून लँड होणार इकडे आपली मदत करायला. मॅडम गुड मॉर्निंग. अहो ते तुमची गाडी बंद पडली ना, म्हणून मी दुसरी नवीन गाडी पाठवली. हा चला बसा. या मॅडम बसा. आर यू किडिंग मी? ही चालते? अहो ही सुपर फास्ट चालते. अहो बसून तर बघा. अहो माझी क्वीन आहे, क्वीन. बसा मॅडम. पहिली बंद पडली, दुसरी ही अशी म्युझियम मधली. चला बसा काय? थँक्यू. चला सुरू करा तुमचा अँटिक पीस. Excuse me, can you please increase the cooling? अहो काय मॅडम, एसी फुल आहे. फुल आहे मग हा असं. हे पाय माझा इथे पाय पुरतही नाहीये, लागतंय. केवढी छोटी गाडी आहे तुमची, लेग स्पेस किती कमी आहे. अहो काय मॅडम, जेवढं देवाने दिलंय ना त्यात समाधानी राहावं माणसानं. अरे बस एक मिनिट थांबा गाडी. व्हॉट्स रॉंग? माझ्या गाडीला खटारा बोललात काय? आता गाडीतनं खाली उतरायचं आणि नवीन गाडी घ्यायची. आणि परवडत नसेल तर पहिली माझ्या गाडीची माफी मागायची आणि मगच माझ्या गाडीत बसायचं. समजलं ना?
आय विल बी बॅक इन 10 मिनिट्स. 10 मिनिटात परत येते मी. इथेच थांबा. माझी आहे लक्ष्मी आहे, खटरा बोलते. तिने तुझी आहे ना माफी मागितल्याशिवाय ना मी इंजिन स्टार्टच करणार नाही. घाबरू नकोस तू. माझ्या बॅग्स माझ्या गाडीत ठेव. हो मॅडम. हे घ्या. हे एक्स्ट्रा पैसे तुमची खटारा रिपेअर करून घ्या. एनिवेज आय डोंट थिंक की ती रिपेअर होईल, बट स्टील. आणि थँक्स टू यू, कारण तुमच्या त्या अँटिक पीसमुळे मी ही नवीन गाडी घेऊ शकले. अँड ॲज लॉंग ॲज आय एम हिअर मला ही गाडी उपयोगाचीच पडेल. सो थँक यू वन्स अगेन. अँड रिमेंबर वन थिंग ऑलवेज, नेव्हर चॅलेंज इरा रवींद्र देशपांडे. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. अय्या आई, हे काय आप्पा नाचतायत? पहा पहा, शिकून घ्या जरा तुमच्या आप्पांकडून कसं नाचायचं ते. त्या कांगारूचं घर आज माझ्या नावावर होणार. त्याच्या त्या नवीन घरात प्रवेश करताना प्रवेश कसा असा धूमधडाक्यात व्हायला पाहिजे. सगळा आसमंत कसा असा दुमदुमायला हवा. अहो आप्पा, पण नचिकेत तुमचे पैसे परत देईल कदाचित. केवळ अशक्य. अहो पण असं कोणाला बेघर करणं म्हणजे. हे बघ, ते त्याने स्वतःच्या हाताने उडवून घेतलंय. अहो आप्पा, काहीही असलं तरी असं कोणीतरी बेघर होत असताना आनंद साजरा करणं म्हणजे जरा. अरे का नाही करायचा. आणि हे बघा, तुम्ही मला अक्कल शिकवू नका बरं का. हा, तुम्हाला अजून माहिती नाहीये हा आप्पा केतकर काय काय करू शकतो ते. तो गेल्यानंतर मी या छतावर उभं राहूनच नाचणार आहे असा. हो, रोज काहीतरी नवीन नवीन करत असता. पाहतोय ना आम्ही रोज. ए शैलेश, तू पण ये ना माझ्या सोबत नाचायला. नको नको. अरे ये रे, ये 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 लवकर. ये ये सई, अगं तू पण ये ना. तुला तर आवड आहे नाचाची. ये माझ्या सोबत नाचायला. हे जे आहेत ना, या सगळ्यांना मीच बोलवलंय वाजवायला. आज ते कांगारू इथनं घर सोडून जाईल, मग आणखीन एक बंगला माझ्या नावावर होणार. केतकरांच्या घरात येताना लक्ष्मी अशी प्रसन्न असायला हवी ना.
अगे ये 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 अरे वाजवा रे वाजवा वाजवा ये 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 नाच नाच अगं ए त्या कांगारूला म्हणावं ये नाचायला. काय चाललंय नचिकेत हे सगळं? तू दिलेले गिफ्ट्स मी घेऊन चाललोय परत. नचिकेत तू कुठेही जात नाहीयेस. या भेटवस्तू आणि तू इथेच राहणार आहात या घरात. आपलं लग्न होणार आहे आणि मी इथेच येणार आहे या घरात राहायला. मी तुला दिलेल्या या भेटवस्तू इथून घेऊन जायचा अधिकार दिला कोणी रे तुला? सई काम डाऊन. आय नो युअर अपसेट, पण आता काही नाही होऊ शकत सई. थोड्या वेळात या घराचे ओनर आप्पा असणार आहेत अँड वी हॅव टू एक्सेप्ट दिस. नाही नचिकेत, मी हे मान्य करू शकत नाही. आणि तू असे हातपाय गाळून बसू नकोस रे. असं नाहीये सई, बट आहे ते फेस करायला नको का? नचिकेत अरे अजून काही तास आहेत आपल्याकडे. पण असा फुलिश ऑप्टिमिझम ठेवायचा का सई? सई, हे घर आता माझं नसणार आहे आणि ही फॅक्ट चेंज होणार नाहीये. नाही नचिकेत, मी नाही अशी हार मानू शकत. आलेच मी. अरे होई एक शेवटचा प्रयत्न करायला. Excuse me. येस. Could you please help me? Can you tell me where the Gulmohar society is? इथून राईट घ्या. First, right? हो. Okay. Thank you. मॅडम सनसिटी आहे ना? नाही नको. हो ऊन नाही लागणार तुम्हाला. हो मॅडम. हो मॅडम. हो मॅडम. हो मॅडम हे फाटलं तुमच्यामुळे. आता तुम्हाला याचे डबल पैसे द्यावे लागणार. Excuse me, माझ्यामुळे नाही फाटलंय. Did I tell you to do all this? मी सांगितलं का हे इथे लावायला? हो मॅडम नुकसान झालं ना माझं. आता तुम्हाला 100 रुपये द्यावे लागणार. What? 100? Nothing has changed since I've left India. Seriously. हो मॅडम इथे इंग्लिश नका झाडू. तुम्ही माझ्या आधी पैसे द्या, नाहीतर तुमची गाडी आहे ना मी पुढे जाऊ देणार नाही. तुम्ही काय करताय? Why are you creating a scene? What is all this? देऊन टाका ना पैसे त्याचे. गरीब मुलगा आहे तो. आता तुमचा या सगळ्याशी काय संबंध आहे? आणि तसंही माझी काही चूक नाहीये, त्यामुळे मी त्याला पैसे देणार नाहीये. बाजूला व्हा प्लीज. मी इथून हलणार नाही. फाईन, इथेच उभे राहा. काय हो दादा, काय झालं? तो बिचारा गरीब मुलगा सनशीट विकत होता, यांच्याकडून फाटलं. आता या मॅडम पैसे द्यायला तयार नाहीयेत. अहो देऊन टाका ना, बिचारा पोटासाठी करतोय. त्याला थोडे पैसे दिल्याने तुम्ही गरीब होणार नाही, उलट त्या बिचाऱ्याचं पोट भरेल हो काकू. एक्सक्यूज मी, डिड यू जस्ट कॉल मी काकू? मी काकू नाहीये. इनफॅक्ट यू आर लुकिंग लाईक अ काकू फ्रॉम 18th century. आणि तुला जर एवढा पुळका असेल ना या गरीब माणसांचा, तर वाय डोंट यू डू वन थिंग? तू त्याला का नाही घेऊन जात तुझ्या घरी आणि तुझ्या सगळ्या खिडक्यांना लावून घे सनशील्ड. एक्सक्यूज मी. एक सांगू का काकू, अहो माणुसकी सगळ्यांपेक्षा मोठी असते. आर यू सिरियस? तू माणुसकीवर लेक्चर देतेस मला आता इथे? हे बघा, मला तुमच्याशी वाद नाही घालायचा, कारण मोठ्यांचा आदर करायचे संस्कार आहेत माझ्यावर. रिअली? दादा हे घ्या. किती ती तत्परता त्या कांगारूला वाचवण्याची. लगेच धनादेश आणून दिले. प्रसन्नचे 5 लाख. कुठे आहे कुठे तो? दुकानात जाण्याआधी हे देऊन गेलाय दादा. बा
हे तुझे 2 लाख आणि हा सईचा 1 लाखाचा धनादेश, म्हणजे एकूण 8 लाख झाले. आणि आमच्या सौभाग्यवतींचे हे 2 लाखाचे दागिने. उत्तम. म्हणजे त्या कांगारूने माझ्या कुटुंबियांना अगदी संमोहित करून टाकलंय असं म्हणायला हवं. आपण मेहनतीने साठवलेले पैसे असे बाजार बुणग्यावर उधळायला निघालात तुम्ही. छान. आप्पा तो एक शब्द बोलू नकोस. तुम्हाला काय वाटतंय मी हे सगळं 10 लाखांसाठी करतोय? मूर्ख आहात तुम्ही. 10 लाखांऐवजी 10 पैसे जरी असते ना तरी मी हेच केलं असतं. कारण प्रश्न पैशांचा नाहीये, तत्वांचा आहे, माझ्या स्वदेशी तत्वांचा. त्या कांगारूला परत पाठवायचंय मला कायमच. आणि आज तो क्षण आलाय. मला आनंद साजरा करू देत. आता मला कोणीही थांबवू शकत नाही. अगदी देव अवतरला तरीही थांबवू शकत नाही.